नमस्कार मंडळी, तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या जंगल विला रेसिपीज मध्ये. जेथे चवीचा शोध संपतो तिथे आपल्या जंगल विलाच्या रेसिपीज सुरू होणार. तर आज आम्ही जंगल विला रेसिपीज मध्ये बनवतोय एक छान अशी रेसिपी. कोणती ती स्वाती सांगन. तर आज बनवणार आहे आपण मसाला कारल्याची भाजी. तर कारलं खाणं हे खूप चांगलं असतं, पण कारलं कडू असतं, त्यामुळे बरेचसे लोक याला खात नाहीत. तर हाच कडूपणा कारल्यामध्ये न येण्यासाठी काय करायचं ते आपण पाहूयात. अशा पद्धतीने कारलं बनवल्याच्या नंतर अजिबात कडू होणार नाही आणि अगदी लहान मुलं सुद्धा आवडीने खातात. आमचा तर आर्यन स्पेशली टिफिन मध्ये वगैरे कारल्याची भाजी बनवून दिल्याच्या नंतर खूप आवडीने खातो. का? कारण त्याच्यामध्ये कडूपणा अजिबात नसतं. चला तर मग वेळ न वाया घालता आपण पाहूयात की कारलं कडू न होता परफेक्ट कसं बनवायचं ते. तर सगळ्यात अगोदर ना इथं पाणी गरम व्हायला ठेवते मी. त्याच्यामध्ये थोडस मीठ टाकायचं आणि थोडीशी हळद टाकायची. पाणी आपलं छान उकळते तोपर्यंत आपण इकडे ना कारले कापून घेऊयात. तर इथं पावशेर कारले घेतलेले आहेत आणि एक 4 ते 5 माणसांसाठी पावशेर कारल्याची भाजी भरपूर होती, कारण मसाले पण आपण त्यामध्ये ऍड करणार आहोत. सगळ्यात अगोदर कारले स्वच्छ धुवून आहे ना 2-2 इंचाचे ह्याचे आपण तुकडे करून घेणार आहोत. तर ही कारली बनवायची पद्धत आहे ना आमच्या आजीची आहे खरं म्हटलं तर, आणि आजीपासून मम्मी चुलती ह्या सगळ्या शिकल्या आणि त्यांच्यापासून आम्ही. तर कधी पण ही भाजी अशा पद्धतीने केली तर कडू होत नाही. आता कारलं म्हटलं तर थोडंफार तर कडू येणारच, कारण थोडासा त्यामध्ये कडसरपणा असतोच. किती काही केलं तरी जात नाही. तर आम्ही ह्याच पद्धतीने बनवत असतो. तर तुम्हाला जर ही रेसिपी आमची आवडली, एकदम सिंपल आणि पटकन होणारी आहे, तर तुम्ही प्लीज एकदा ट्राय करून पहा. ह्या पद्धतीने कारल्याची भाजी अजिबात कडू होत नाही. आणि याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचा मसाला टाकणार नाही, कारण की काय होतं ना, मसाले आपण जेवढे जास्त टाकू ना तेवढं ते म्हणजे वेगळीच टेस्ट लागते त्या कारल्याची काहीतरी, आणि कडसरपणा पण राहतो. तर आपण एकदम मोजक्याच साहित्यामध्ये मस्त अशी कारल्याची भाजी बनवणार आहे. तर हे पहा, सगळ्या मिडियम साईजच्या अशा सगळ्या फोडी कट करून घेतल्यात आणि मधनं पण एक काप द्यायचे आपल्याला, कारण याच्यामध्ये आपल्याला मसाला भरायचा आहे. साईडने असा काप दिलाय आणि याच्यातली सगळ्या बिया आता मी काढून घेणार आहे, काहीच ठेवणार नाही. पहा अशा पद्धतीने ना कारल्याला एक साईडने कट दिलाय आणि आतल्या ज्या पण बिया होत्या त्या काढून घेतलेल्या आहेत, जेणेकरून आपण याच्यामध्ये ना मसाला छान असा स्टफिंग आपल्याला करता येईल. तर सगळे कारले याच पद्धतीने आता कट करून घेतले. पाणी आपले छान उकळले. आता हे सगळे कारले आहेत ना मी याच्यामध्ये टाकून घेते. छान असं कारलं आपल्याला शिजून घ्यायचं अगदी मऊसूत होईपर्यंत. तर आता कारलं कडू न होण्यासाठी ट्रिक कुठली आहे, तर पहिली ट्रिक आपण पाहूयात. 2 ट्रिक आहेत. तर पहिली ट्रिक ही की कारला आपण मस्त असं हळद आणि मिठाच्या पाण्यामध्ये छान मऊसूत होईपर्यंत शिजून घ्यायचं. तर शिजून घेतल्याने काय होतं, थोडक्यात उकडून घ्यायचं. उकडून घेतल्याने त्या पाण्यावाट कारल्यातला सगळा कडूपणा वाहून जातो, म्हणजे कारल्यामध्ये कडूपणा राहत नाही. ती आपली पहिली ट्रिक. आणि दुसरी ट्रिक आपण ज्यावेळेस पुढे बनवू कारलं त्यावेळेस तुम्हाला समजेल की दुसरी ट्रिक काय आहे. तर इथे आपण पाहूयात की कारलं आपलं शिजलंय की नाही. तर हाताने मी तोडून दाखवते. हे पहा, कारलं छानपैकी आपलं शिजलंय. आता मी याला काढून घेते एका बाउलमध्ये. तर कारल्याच्या सगळ्या फोडी आहे ना मी एका भांड्यात काढून घेते. तर कारले आपले थंड होत आहेत तोपर्यंत आपण इथं मसाल्यामध्ये काय काय घेतलं पाहूयात. तर इथं घेतलेलं आहे 2 मोठे चमचे लाल तिखट, त्यानंतर 1 चमचा हळद घेतलेली आहे, त्यानंतर इथं भाजलेले शेंगदाणे 1 वाटी घेतलेले आहे, चवीनुसार मीठ, गावरान लसूण हातावरती चळून घेतलेला आहे आणि थोडासा गुळ घेतलेला आहे. तर हे कारल्यामध्ये जे पाणी आहे ना सगळं आपल्याला असं निचरा करून घ्यायचा, थोडंसं दाबून दाबून हलक्या हाताने. त्याच्यामध्ये पाणी अजिबात राहिलं नाही पाहिजे, ते कडू पाणी. हे पहा, दाबल्याच्या नंतर पाणी पडतंय. तर पाट्यावरती सगळा मसाला आता बारीक असा वाटून घ्यायचा, जो की आपल्याला कारल्याच्या फोडींमध्ये भरायचा. तर मीठ पण याच्यातच घालते मी. तर मीठ पण याच्यातच वाटतानाच घातलंय, कारण नंतर तसं बिना मिठाचं पाट्यावर लगेच बारीक होत नाही. आणि अगोदर आपण थोडंसं टाकलेलं आहे, त्याच्यामुळे इथं थोडंच टाकलंय. कोरडच वाटायचं इथं, पाणी वगैरे घालून नाही. थोडीशी कोथिंबीर असली तर आणखी छान आहे ना.
आबडदोबड छान असा मसाला वाटलाय आणि काढून घेते आता. तर इथं छान मस्त असं स्वातीने पाट्यावरती वाटण वाटलं. यामध्ये ना आता आपण सगळे मसाले घालूयात. तिथे 1 चमचाभर हळद घालून घेतली, 2 मोठे चमचे लाल तिखट टाकले. हा जो गुळाचा एक खडा होता तो खलबत्त्यामध्ये थोडासा मी बारीक करून घेते. तर गुळ इथं आवडत असेल तर टाकला तरी चालेल आणि नसला आवडत तर नाही टाकला तरी चालेल. जी आपली जी ट्रिक होती ती गुळाचीच होती की गुळ टाकल्याने कारल्याचा कडसरपणा कमी होतो. आणि आणखी एक ट्रिक सांगते की ज्या दिवशी आपल्याला कारलं बनवायचं, समजा उद्या सकाळी आपल्याला कारलं बनवायचं असलं तर आपण आदल्या दिवशी रात्री असं कारलं उकडून जर ठेवलं, पाण्यात न काढायचं, म्हणजे उकडलेलं पाणी असतं ते टाकून द्यायचं आणि साईडला एका प्लेटमध्ये कारल्याच्या फोडी एका डब्यामध्ये झाकून वरतीच ठेवायच्या, नॉर्मल रूम टेम्परेचर मध्ये, म्हणजे फ्रीज मध्ये वगैरे नाही. आणि सकाळी जरी ते कारलं केलं तरी सुद्धा त्यातला रात्रभरात कडवटपणा पूर्ण निघून जातो. पण आता हे तुम्हाला दाखवायचं होतं त्यामुळे आम्ही लगेच घेतलं. ज्या पण वेळेस आम्ही घरामध्ये कारलं बनवतो ना तर त्यावेळेस आम्ही काय करतो, संध्याकाळी जर बनवायचं असलं तर सकाळी उकडून ठेवतो आणि जर सकाळी बनवायचं असेल तर आदल्या दिवशी रात्री उकडतो. सगळा मसाला आता हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. दुसरा कोणताच मसाला यामध्ये टाकला नाही, फक्त लाल तिखट आहे आणि हळद आणि मीठ. छान असं आता हे कारल्यामध्ये आपल्याला स्टफिंग भरून घ्यायचं. चिंच आवडत असली थोडीशी तर थोडीशी चिंच जरी घातली याच्यामध्येच छोटी छोटी कट करून तरी चालेल, पण आमच्या घरामध्ये नाही आवडत त्याच्यामुळे आम्ही नाही टाकत. नाही तर चिंच टाकल्याच्या नंतर पण म्हणजे आमच्या मम्मीच्या घरी चिंच टाकूनच मम्मी करत असते. सेम हीच रेसिपी, फक्त त्याच्यामध्ये ती थोडीशी चिंच ऍड करते. तर कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेते. आज पाऊस इकडचा असल्यामुळं इकडनं थोडी थोडी पावसाची झिमझिम येते. तर आता तेल तापलंय, एक 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 कारल्याची फोड मी याच्यामध्ये सोडते. कारला टाकला ना लगेच हलवायचं नाही, कारण त्यातला मसाला असतो ना तो बाहेर येतो. थोडा अर्धा 1 मिनिटाने हलवलं तर चालेल. तर इथं सध्या ना कारल्याचे फक्त फोडीच ऍड केलेला आहे. तर हा जो मसाला होता हा ऍड केला नाही, कारण काय होईल, कारल्याला आपल्याला परतायला थोडासा वेळ लागतो, पण मसाला लगेच अगोदरच टाकला तर तो जळकट लागतो. त्याच्यामुळे कारला ज्यावेळेस पूर्ण परतल छान अगदी त्याच्यानंतर हा मसाला ऍड करायचा. थोडासा एक अलगद हाताने मी आहे ना आता आलट पलट करते. तर इथे पहा कारला आपलं छान असं परतलंय, मस्त असा रंग कारल्याचा बदललाय, खरपूस भाजलंय. आता यामध्ये सगळा हा राहिलेला मसाला मी ऍड करते. तर हा मसाला टाकल्याच्या नंतर ना फक्त 1 मिनिट याला परतून घ्यायचं. बारीक आपल्याला गॅसवर बनवत असेल तर बारीक गॅसवरती, आणि लगेच काढून घ्यायचं, नाहीतर मसाला आहे ना हा थोडासा जळकट लागतो. तर इथे पहा मस्त आपलं कारलं रेडी झालेलं आहे. पाहून अगदी कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल असं. तर मैत्रिणींनो इथे पहा मस्त आपला असं भरली कारलं तयार झालेलं आहे. बिलकुल कडू झालेलं नाही. आणि दुसरी एक गोष्ट, याला आपण पूर्ण जे हेल्दी तरीका असतो त्याने बनवलेला आहे. कुठलेही जास्त मसाले वगैरे यामध्ये वापरलेले नाहीत. शेंगदाणे प्रोटीन रिच असतात. शेंगदाणे खाल्लेलं पण खूप चांगलं असतं. फक्त शेंगदाणे आणि थोडेसे मसाले टाकून आपण हे कारलं बनवलंय. तर एकदा नक्की ट्राय करून पाहू शकता. तर अशा पद्धतीचं कारलं आम्ही कायम बनवत असतो, त्याच्यामुळं म्हणजे कडू होतच नाही, याच्यात काही डाऊटच नाही. तिखट, आंबट आणि गोड असं चटपटीत असं कारलं इथं रेडी झालेलं आहे. तर तुम्हाला ही आमची कारल्याची रेसिपी आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि हो, जंगली विलाज रेसिपीजला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत चुलीवरचं जेवण खात राहा, स्वस्त राहा, मस्त राहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद.